तर नमस्कार मित्रांनो, मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व माहिती सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मित्रांनो बरेचसे पदे असणार आहेत. जवळपास वेगवेगळ्या 338 कॅटेगरींची पदे यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर टोटल पदांची जी संख्या असणार आहे ती असणार आहे 3003 ही टोटल पदांची संख्या यामध्ये असणार आहे. आता कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे असणार आहेत, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे. मित्रांनो यामधले जे पदे असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला 10वी पास, त्याचबरोबर तुम्ही 12वी पास असाल, त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. त्यामुळे एक चांगली संधी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यामध्ये मित्रांनो टोटल पदांची संख्या इथे तुम्ही बघू शकता. टोटल ज्या पदांची संख्या असणार आहे 3003 ही टोटल पदांची संख्या असणार आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज विश्लेषण इथे बघा. ईडब्ल्यूएससाठी 271 जागा, त्याचबरोबर अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 1534 जागा, ओबीसीसाठी 667 जागा, त्याचबरोबर एस-टीसाठी 185 जागा आणि एस-सीसाठी 346 जागा. अशा टोटल मित्रांनो 3003 जागांसाठी ही व्हॅकन्सी मोठी आलेली आहे. ही कायमस्वरूपी गव्हर्नमेंटची चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये टोटल वेगवेगळे पदे जे असणार आहेत ते इथे बघा 382 हे टोटल वेगवेगळे पदे यामध्ये असणार आहेत. आणि यामध्ये तुम्हाला लेव्हल 1 पासून पगार दिला जाणार आहे. लेव्हल 1 पासून लेव्हल 6 पर्यंत पे मॅट्रिक्स यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे. यामध्ये मित्रांनो इथे बघू शकता हायर सेकंडरी, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन आणि काहीशे पदे असणार आहेत ते 10वी साठी सुद्धा असणार आहेत. पण पदांची संख्या म्हणजे 382 या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी पदे असणार आहेत. त्यामुळे एवढे पदे पॉसिबल होणार नाही व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी. त्याचमुळे तुम्हाला काही मोजके पदे सांगणार आहेत. यामध्ये इथे बघू शकता लायब्ररी असिस्टंट हे पद आहे. 12वी बेसिसवरती हे पद असणार आहे. एज लिमिट बघा 18 ते 25. ही 18 ते 25 वयोमर्यादा मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर कॅटेगरीसाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. एज लिमिट तुम्हाला एकत्र सर्व पदांसाठी सविस्तर समजून सांगतो. त्यानंतर इथे बघा स्टाफ कार ड्रायव्हर यासाठी 10वी लागणार आहे. 10वी वरती तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर इथे फार्मासिस्ट कम क्लर्क हे सुद्धा पद असणार आहे. 12वी बेसिसवरती हे पद तुम्हाला यामध्ये असणार आहे. एकूण जागा 7 यामध्ये असणार आहेत. त्यानंतर असे वेगवेगळे पदे असणार आहेत. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण सुद्धा या पी-डी-एफमध्ये त्यांनी प्रोव्हाईड केले आहे. त्याचबरोबर ही जी मित्रांनो पी-डी-एफ असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणारच आहे. टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन ही पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा आणि नंतर या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी मित्रांनो इथे बघा मल्टीटास्किंग स्टाफ हे पद असणार आहे. 10वी पासवरती पद असणार आहे. एकूण जागा 70 यामध्ये असणार आहे. एज लिमिट यामध्ये 18 ते 25 असणार आहे. लेव्हल 1चा तुम्हाला पगार यामध्ये दिला जाणार आहे. असे विविध पदे यामध्ये असणार आहेत. त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, वयामध्ये सूट किती दिली जाणार आहे ते सुद्धा सविस्तर सांगतो. तर मित्रांनो इथं एज लिमिट बाबत सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक पदांसाठी वेगवेगळी एज लिमिट असणार आहे. त्यामुळे बरेचसे एज लिमिट त्यांनी इथे मेन्शन केले आहेत. इथे बघा ओपन कॅटेगरीसाठी हे सर्व एज लिमिट असणार आहेत. 18 ते 25, 18 ते 27, 18 ते 28, 18 ते 30 असे वेगवेगळे एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. त्याचबरोबर इतर कॅटेगरीसाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे ते बघूया. एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी 5 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ओबीसीसाठी 3 वर्ष, पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष. त्याचबरोबर पी-डब्ल्यू-डी ओबीसीमधून असाल 13 वर्ष आणि पी-डब्ल्यू-डी एस-सी-एस-टीमधून असाल तर 15 वर्ष. अशा प्रकारची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर एक सर्व्हिससाठी 3 वर्षांच्या वयामध्ये सूट असणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला समजून सांगतो यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे, तुमची निवड यामध्ये कशाप्रकारे असणार आहे ते बघा. निवडमध्ये मित्रांनो देअर विल बी 3 सेपरेट कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन तुमचे असणार आहे. 3 वेगवेगळे कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन असणार आहे. अकॉर्डिंग टू तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे मॅट्रिक्युलेशन लेव्हलचं, त्याचबरोबर 10+2 म्हणजे 12वीचं आणि ग्रॅज्युएशनच्या लेव्हलचं. असे 3 वेगवेगळे एक्झामिनेशन तुमच्या एज्युकेशन बेसवरती असणार आहे. त्याचबरोबर यासाठी सिलेबस सुद्धा इथे मेन्शन केला आहे. यामध्ये तुम्हाला टोटल मित्रांनो 4 वेगवेगळे सब्जेक्ट असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज. असे टोटल 100 क्वेश्चन यामध्ये असणार आहेत आणि 200 मार्कांची ही एक्झाम यामध्ये असणार आहे. यामध्ये तुम्हाला 1 तासाचा कालावधी सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. 0.50 मार्क्सची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे.
त्यानंतर याच पी-डी-एफमध्ये खाली त्यांनी डिटेलमध्ये सिलेबससुद्धा मेन्शन केला आहे, की जनरल इंटेलिजन्समध्ये काय सिलेबस यामध्ये असणार आहे, ते सुद्धा सविस्तर सांगितलं आहे. जनरल अवेअरनेसमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन असणार आहे, ते सुद्धा सविस्तर या पी-डी-एफमध्ये मेन्शन केले आहे. ही पी-डी-एफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणारच आहे. तिथे जाऊन तुम्ही पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचू शकता. त्याचबरोबर ही जी मित्रांनो एक्झाम असणार आहे, त्याचं सेंटर कुठे असणार आहे? महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सेंटर असणार आहे. ती बघा कोल्हापूरमध्ये, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबईमध्ये, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी, जळगाव आणि नांदेड इत्यादी सेंटर महाराष्ट्रामध्ये असणार आहे. इथे तुम्ही जाऊन ह्याची एक्झाम देऊ शकता. आता बघूया यासाठी एक्झामसाठी फी किती असणार आहे. फक्त मेल कॅन्डिडेट, ओपन मेल कॅन्डिडेटसाठी, जनरल कॅटेगरीसाठी ₹100 ची फी असणार आहे. इथे बघा महिलांसाठी त्याचबरोबर एस-सी, एस-टी कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे. ही एक चांगली बाब असणार आहे. त्यामुळे तुम्ही या पदांसाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. आता बघूया यासाठी अर्ज कुठे करायचा. अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाला सुरुवात झालेली आहे. अर्जाच्या काही महत्त्वाच्या डेट्स असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. ही असणारी ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही वेबसाईटसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता यासाठी काही महत्त्वाच्या डेट्स असणार आहेत ते बघूया. तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. 13 तारखेपासून 13 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 4 मे 2025 या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर एक्झामची जी काही फी आहे ती सुद्धा तुम्हाला 5 तारखेच्या आत यामध्ये भरायची आहे. त्यानंतर तुमची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड जी काही एक्झाम असणार आहे त्याची टेंटेटिव्ह डेट सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे. जून 2026 मध्ये टेंटेटिव्ह डेट असणार आहे. ही कन्फर्म डेट नसणार आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे एक्झामसाठी तुमच्या प्रिपेअर करू शकता. ही एक चांगली बाब यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही डाऊट असेल त्यासाठी त्यांनी इथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मेन्शन केला आहे. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. तिथे तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर यामध्ये मिळणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर पद्धतीने तुम्हाला समजून सांगितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा तुम्हाला कोणत्या पदाबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.